नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 27 डिसेंबर, बरोबर 229 वर्षापूर्वी उर्दूचा महाकवी, उर्दूचा म्हणणं खरं तर त्याच्यावरती अन्याय केल्यासारखं आहे. जागतिक वाङ्मयातला महाकवी असं म्हणेल मी त्याला. मिर्झा असदुल्ला खान गालिब याचा आज जन्मदिवस, त्याची आज जयंती. 27 डिसेंबर 1797 गालिबचा जन्म झाला आणि त्याचं मृत्यूची जी तारीख आहे तर ते वर्ष आहे 1869. म्हणजे जवळपास 73-74 वर्षाचं आयुष्य गालिबला लाभलं. आज गालिबची 229वी जयंती आहे. त्यानिमित्तानं गालिब महोत्सव आम्ही या छत्रपती संभाजीनगरमध्ये सादर करत आहोत. खरं तर गालिब आठवायचं काय कारण आहे? ज्या पद्धतीनं आपल्याकडे काळ उलटल्याच्या नंतर सुद्धा जे त्याच्यावरती टिकून राहतं त्याला आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. अक्षर नाही, जे नाहीसं होत नाही, टिकून राहतं. गालिबच्या कविता इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आज टिकून आहेत. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की उर्दूचा कवी आहे, उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, ती अरेबिक लिपी आम्हाला समजत नाही आणि म्हणून आम्ही गालिबपासून एक विशिष्ट अंतर ठेवून वागतो. प्रत्यक्षामध्ये गालिब हा 100% भारतीय कवी आहे. उर्दू ही दिल्लीला जन्मलेली 100% भारतीय भाषा आहे. तेव्हाच्या जर काळाचा विचार केला तर भारतीय उपखंडामध्ये फक्त बोलली जाणारी ही भाषा आहे. जगामध्ये ही भाषा दुसरीकडे कुठेही बोलली जात नाही. भारत, पाकिस्तान याच ठिकाणी ही भाषा बोलली जाते. बांगलादेशमध्ये सुद्धा ती जरी मुसलमान लोकसंख्या, मुस्लिम लोकसंख्या असली तरी ती बांगला बोलतात. म्हणजे ही आपल्याकडची भाषा आहे, दिल्लीला जन्मलेली भाषा आहे. दिल्लीला जे सगळे सैनिक गोळा झालेले होते राज दरबाराच्या भोवती, सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशातून येत असलेले, त्यांच्या बोलण्यातून तयार झालेली जन्मलेली ही भाषा आहे. या छत्रपती संभाजीनगरला आम्ही हा गालिब महोत्सव घेतो आहोत. त्याचंही एक विशिष्ट कारण आहे, तेही आजकाल सांगायची लोकांना गरज पडते आहे. उर्दूमधली पहिली गझल जी लिहिल्या गेली ते ह्या भूमीमध्ये, त्या शायरचं नाव होतं वली औरंगाबादी किंवा वली दखनी असं पण त्याला म्हणतात. उर्दू के बाबा आदम असं मोठ्या आदरानं त्यांच्या बाबतीत म्हणलं जातं. त्यांचा शिष्य, त्यांचा समकालीन थोडासा असलेला सिराज औरंगाबादी, ज्याची या ठिकाणी मजार आहे, आणि त्या सिराजची रचना अगदी तेव्हापासूनची गालिबच्या आधी लिहिलेलं मी सांगतोय. म्हणजे गालिब महोत्सव इथे घेण्याचं काय औचित्य आहे? खबरे तहव्वुरे इश्क सुन, न जुनू रहा न परी रही, न तो तू रहा न तो मैं रहा, जो रही सो बेखबरी रही. ही त्याची गाजलेली गझल सिराज औरंगाबादीची, ज्याची इथे मजार आहे नौबत दरवाजापाशी. त्या सिराज औरंगाबादीची ही भूमी आहे, त्या वली दखनीची ही भूमी आहे. गालिबच्या आधी, म्हणजे गालिबच्या गझलेची वाट ज्या भूमीतून तयार झाली, ज्या दखनी भाषेतून पुढे उर्दूला बळ मिळालं. उर्दूची ती बोली भाषा आहे असं नाही. भाषा तज्ज्ञांनी, सिद्धराव कुलकर्णी सारख्या अभ्यासकांनी, किंवा आता ॲडव्होकेट असलम मिर्झा ज्याच्यावरती काम करतायत, त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे, ह्या सगळ्या दखनी भाषेच्या अभ्यासकांनी जे सिद्ध केलेलं आहे की आधी दखनी भाषा आहे, त्याच्यामध्ये काव्य आहे, त्याच्यामध्ये ग्रंथरचना झालेली, आणि त्याच्यानंतर उर्दूचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे ती उर्दूची बोली भाषा कशी ठरेल? ही भूमी या पद्धतीच्या गझलेची जन्मभूमी आहे. ही भूमी गालिबसाठीची अनुकूल असं पोषक वातावरण तयार करून देणारी भूमी आहे. म्हणून या भूमीमध्ये गालिबचा महोत्सव होतो आहे. या गालिब महोत्सवामध्ये सुफी कव्वालीचा पण आम्ही अंतर्भाव केलेला आहे. या छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे जे सगळ्यात मोठं सुफीचं धार्मिक केंद्र राहिलेलं आहे कित्येक शतकांपासून, त्या काळात 1400 सुफी संत तिथे आलेले होते. आणि आजही प्रत्येक ठिकाणी ह्या सुफी संतांचे जे दर्गे आहेत त्याला अतिशय पवित्र असं स्थान मानलं जातं. आणि खरं तर स्थान महात्म्य इस्लाममध्ये नाही आहे, मक्का मदिना सोडलं तर. पण ह्या सगळ्या हिंदूच्या प्रभावातून हे जे सुफी संत आहेत त्यांच्या जिथं समाधी आहे त्या ठिकाणी दर्गा बांधला जातो आणि तिथं उरूस भरतो त्याच्या पुण्यतिथीला. प्रत्येक ठिकाणी साधारणतः या चिश्ती परंपरेतला एकच असा मान्यता प्राप्त असा दर्गा आहे. पण खुलताबाद हे एकमेव असं ठिकाण आहे संपूर्ण त्या
इस्लामी सुफी परंपरेतलं, की इथे एकाबरोबर 2 दर्गे असे आहेत, त्या चिश्ती परंपरेतले. जरजरी बक्षाचा तर मोठा दर्गा तो वेगळा. जिथे औरंगजेबाची कबर आहे, ज्याची सगळी चर्चा होते भल्या बुऱ्या कारणांसाठी, तो जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा, ते 22व्या नंबरचे संत सुफी परंपरेतले. पण त्यांच्या आधीचे जे संत आहेत 21 नंबरचे बुरहानुद्दीन गरीब, ज्या ठिकाणी पहिल्या निजामाची कबर आहे. पहिले 2 निजाम त्यांची राजधानी इथेच होती. नंतर मग ती हैदराबादला म्हणजे गोळकोंड्याला गेली आणि मग तिथे ती निजामी राजवट तिथून पुढे सुरू झाली. या दर्ग्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या परिसरातलेच नव्हे, मध्य आणि दक्षिण भारतातले सगळे कव्वाल आपली कंपोज केलेली नवीन रचना, शिकलेली नवीन कव्वाली पहिल्यांदा तिथे येऊन सादर करतात. अतिशय तिथं साधं तो जो ओटा आहे त्या ओट्यावरती बसतात, दगडी त्या ह्याच्यामध्ये कमानीमध्ये, काही कुठे माईक नाही, काहीच नाही. त्या प्रत्यक्ष दर्ग्याच्या तिथे समोर जाऊन आपली सेवा करतात, आपली संगीत सेवा रुजू करतात. नंतर मग ती कव्वाली जाहीर कार्यक्रमांमध्ये म्हणतात. ती पण एक परंपरा आहे. गालिबचा कशासाठी विचार करायचा आपण? गालिब हा भारतीय परंपरेतला जसं कवी आहे त्याहीपेक्षा अजून पुढची गोष्ट म्हणजे गालिबला ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या परंपरेचं जे त्याच्यातलं काय म्हणता येईल त्याला, की त्याचा अर्क त्याच्या लक्षात आलेला होता. या सगळ्या भूमीतल्या, सगळ्या जाती धर्मातल्या, सगळ्या भाषेत लिहिणाऱ्या अतिशय प्रतिभावान अशा कवीला, लेखकाला जोपर्यंत इथल्या मातीचं मर्म कळत नाही तोपर्यंत त्याच्या साहित्यामध्ये हे जे काळावरती टिकणं आहे ते आपोआपच येत नाही. गालिबच्या ते लक्षात आलेलं होतं आणि इतक्या चांगल्या सुंदर गझल लिहून सुद्धा बकदरे शौक नहीं जरफे तन गुनाह गझल कुछ और वसीयत चाहिए मुझको बयां के लिए, असं जेव्हा गालिब म्हणतो की मला व्यक्त होण्यासाठी हा जो आकृतिबंध आहे गझलेचा तो अपुरा आहे, या बंधनात मला अडकू नका, कुछ और म्हणजे मला ह्याच्यापेक्षा मोठा असा अवकाश पाहिजे आहे व्यक्त होण्यासाठी. गालिबनी नज्म पण फार सुंदर लिहिलेले आहेत. त्याच्यातली एक नज्म चरागे दैर नावाची, बनारसवरची ती फार सुंदर कविता, मोठी आहे, 108 कडव्याची आहे. त्याचा एक संक्षिप्त स्वरूपामध्ये, गद्य स्वरूपामध्ये निशिकांत ठकारांनी जो अनुवाद केलेला आहे त्याच्यावरून मी तुम्हाला पद्य स्वरूपातला त्याचा अनुवाद करून सांगतो, म्हणजे तुम्हाला गालिबच्या वेगळेपणाचं तुम्हाला नेमका अंदाज येईल. खरं तर है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का है अंदाज बया कुछ और, हे वेगळेपण काय आहे? बाकीच्या सगळ्या प्रस्थापित त्याच्याही काळातल्या लेखकांपेक्षा सुद्धा गालिब वेगळा कुठे दिसतो? त्याचं जे विचार करण्याची पद्धत आहे ह्या मातीतली जी आहे. गालिबची ती चरागे दैर नावाची जी कविता आहे बनारसवरची, ती तुमच्यासमोर मी ठेवतो आणि तुम्हालाही हे गालिबचं वेगळेपण लक्षात येईल. आपल्या रंगभऱ्या मस्तीने स्वर्गाला लाजवणाऱ्या बनारसला न लागो कुणाची वाईट नजर. आपल्या रंगभऱ्या मस्तीने स्वर्गाला लाजविणाऱ्या बनारसला न लागो कुणाची वाईट नजर. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात इथल्या मरणाला लाभतो अमरत्वाचा जर. पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणारे म्हणतात इथल्या मरणाला लाभतो अमरत्वाचा जर. हे मंदिर आहे रंगीबिरंगी आश्चर्याचे जग. हे मंदिर आहे रंगीबिरंगी आश्चर्याचे जग. इथल्या वसंतात सदोदित फुलण्याची धग. इथे शरद बनून राहतो उजळ कपाळीचा चंदन टिळा. इथे शरद बनून राहतो उजळ कपाळीचा चंदन टिळा आणि वसंत वारा घालतो फुललहरींचे जानवे. इथे शरद बनून राहतो उजळ कपाळीचा चंदन टिळा आणि वसंत वारा घालतो फुललहरींचे जानवे. इथली धुसर संध्या स्वर्गीच्या भोयांमधल्या कुंकवागत जाणवे. पैगंबरांना दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून घडलेल्या इथल्या मूर्ती. पैगंबरांना दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून घडलेल्या इथल्या मूर्ती. त्यांच्या चेहऱ्यावर गंगेकाठच्या दिव्यांच्या लवथवत्या उत्साहाची पूर्ती. सूर्यचंद्र जेव्हा रेंगाळतात पूर्व क्षितिजावर टेहळण्यासाठी. सूर्यचंद्र जेव्हा रेंगाळतात पूर्व क्षितिजावर टेहळण्यासाठी ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा आपले लावण्य न्याहाळण्यासाठी. ताऱ्यांनी खच्चून भरल्या रात्री विशुद्ध भाव बाळगून गात्री. मी विचारले एका साधूला
ताऱ्यांनी खच्चून भरल्या एका रात्री, विशुद्ध भाव बाळगून गात्री. मी विचारले एका साधूला, महाराज या दुःखी जगातून निष्ठा प्रेम भलेपणा विश्वास, या दुःखी जगातून निष्ठा प्रेम भलेपणा विश्वास यांनी घेतला अखेरचा श्वास. बापलेक दाबतायत परस्परांचा गळा, भावाच्या वाईटावर डोळा, साऱ्या कोमल भावनांचा झाला लय. मग का होत नाही प्रलय? का वाजत नाही शेवटची रणभेरी? अंतिम संहाराची कोणा हाती दोरी? मंद हसू ओठांवर खेळवत प्रेमभाव डोळ्यात मिळवत तो म्हणाला ही नगरी आहे विधात्याचे प्रिय काळीज वतन. तो होऊ देणार नाही ही नष्टवाहीचे पतन. हे ऐकून अभिमानाच्या गुलालाने भरून गेले बनारसचे कपाळ. विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये असे उंचावले बनारसचे आभाळ. गालिब हा अतिशय मोठा कवी आहे. गालिबच्या कितीतरी रचना लोकांना पाठ आहेत, त्याचे शेर ओठावरती खेळत असतात. चित्रपटांमधून सुद्धा गालिबच्या गजला गायलेल्या आहेत. अगदी गालिबच्या गजल्यातली एखादी ओळ, जसं दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, ही गालिबच्या गजलेतली एक ओळ आहे. कितीतरी म्हणजे आपल्या नकळतपणे जसं संतांची वचनं आपल्या ओठावरती असतात, त्याच पद्धतीनं गालिबच्या ह्या सगळ्या ओळी आपल्या ओठावरती खेळत राहतात. अस्सल भारतीय मातीतला असलेला असा हा प्रतिभावंत, त्याच्या स्मृतीला आदरांजली, त्याच्या जयंतीच्या निमित्तानं. आणि मराठीचं यासाठी कौतुक करायचं आहे की हिंदी उर्दू असं जर एकत्र आपण मोजलं तर त्याच्याशिवाय इतर भारतीय भाषांचा जर अभ्यास केला, विचार केला, तर सगळ्यात जास्त पुस्तकं गालिबवरची मराठीमध्ये लिहिल्या गेलेली आहेत. मराठीमध्ये गालिब कसा लोकप्रिय आहे याच्यावरती ॲडव्होकेट अस्लम मिर्झा, दखनीचे अभ्यासक आवर्जून काम करतायत. अक्षय कुमार काळे यांनी 1, 2, 3 मोठी पुस्तकं गालिबच्या तर सगळ्या उर्दू गझला देवनागरी लिपीत शब्दा अर्थासह अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्यांनी त्याचं पुस्तक तयार केलेलं आहे. गालिबच्या चरित्रावरचं पुस्तक आहे, गालिबच्या काव्याची समीक्षा आहे. डॉक्टर नंदकुमार मुलमेरेंनी पण गालिबवरती पुस्तक लिहिलेलं आहे. इतकंच नाही, मिर्झा गालिब नावाची जी मालिका गुलजारनी हिंदीमध्ये केली होती, नसरुद्दीन शहानी ते काम केलेलं आहे. जगजीत सिंग यांनी गायलेल्या गझला त्याच्यातल्या चित्रा सिंग यांनी अतिशय लोकप्रिय आहेत. त्या पुस्तकाचा अनुवाद सुद्धा मराठीमध्ये आलेला आहे. अरुण शेवतेंच्या प्रकाशनाने तो प्रसिद्ध केलेला आहे. मराठीमध्ये गालिबवरती खूप चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण ती जरूर मिळवा, जरूर वाचा. ज्यांना मूळ उर्दू वाचण्यामध्ये रस आहे ते तर काय प्रश्नच नाही. हिंदीमध्ये सुद्धा गोपीचंद नारंग सारख्यांनी हिंदीत भरपूर पुस्तकं आहेत. गालिबवरती खूप चांगलं आणि महत्त्वाचं लिखाण झालेलं आहे. आपल्या मराठवाड्यातलेच असलेले, मूळचे नांदेडचे असलेले वाराकांत यांनी गालिबवरचं 2 अंकी नाटक लिहिलेलं आहे. ते सुद्धा उपलब्ध आहे. तुमच्या सगळ्यांना गालिब वाचण्यासाठी म्हणून मी विनंती करतो, आव्हान करतो, थोडासा हट्ट धरतो. या गालिब महोत्सवात सर्व रसिकांचं तर स्वागत आहेच आहे. तुम्हाला जिथे मिळेल, जसा मिळेल तिथून गालिब मिळवा आणि वाचा. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.